मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच लाडक्या बहिणी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रात राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजना, हे जे हप्ते आलेले आहेत आपल्याला, ते आतापर्यंत हप्ते आपल्याला आलेले आहेत. 4 मार्च पासूनच आपल्याला सकाळी पैसे पडायला सुरुवात होणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या महिन्याच्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळाला नाही. असे का झाले हे आपण पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आपण एवढंच पाहतो आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे आपल्याला 1500 रुपये ते 2000 रुपये आपल्याला या अंतर्गत आपल्याला दिले जाणार आहेत. ही त्यामुळे लाडक्या बहिणींकडून फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत विचारणा होत होती. आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार असल्याचं समोर आलं आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तडकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. जसे की तुम्ही पाहू शकता की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्याला राष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येत म्हणजे त्या राष्ट्रीय महिला दिनाच्या आधी आपल्याला पण दिला जाणार आहे आणि त्याच दिवशी आपल्याला महिला व बाल विकास मंत्री आणि आपली आदिती तडकरे ताई यांच्याद्वारे आपल्याला हा हप्ता आपल्याला दिला जाणार आहे आणि 2 महिन्याचा एकत्रित हप्ता आपल्याला लवकरच आपल्या बँक अकाउंटवर पडला जाणार आहे. तुम्ही बघितल्याच प्रमाणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तिन्ही महिन्याचा हप्ता आपल्याला एकसाथ पडण्याची शक्यता आहे. तरी पण आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो विविध मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर विभागाकडे निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल, असं आपल्याला आदिती तडकरे यांनी म्हणलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून गिफ्ट देण्यात येणार आहेत आणि ही 3000 रुपये जे आहेत ती 2 महिन्याची आपल्याला आपल्या बहिणींना गिफ्ट म्हणून आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे देण्यात येणार आहेत. आणि हेच तुम्ही पाहू शकता की आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 3000 की 1500 रुपये मिळणार, हा खूप मोठा प्रश्न महिलांसमोर आलेला आहे. तर चिंता करायची काही गरज नाही, मी आहे ना. तर मी सांगतो तुम्हाला 3000 रुपये आपल्याला देण्यात येतील का 1500 रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 24 तारखेला देण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यातील लाभ न मिळाल्यानं सरकारवर टीका विरोधकांकडून करण्यात येत होत्या. तर आता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळतील. तर मार्च महिन्याचे पैसे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट संपल्यानंतर मिळतील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1500 रुपये आपल्याला मिळतील. आणि 8 मार्चला आपल्याला महिला दिन आहे आणि 7 मार्चला आपल्याला पैसे आपल्या अकाउंटवरती पडून जातील आणि हे आपल्याला 4 ते 5 दिवसात आपल्याला होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता की 4 तारखेपासूनच आपल्याला पैसे पडण्यास सुरुवात होईल आणि 4 त्यानंतर आपल्याला 3500 म्हणजेच 230 कोटी महिलांना हे पैसे पडणार आहेत. 230 कोटी महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत आपल्याकडं आणि हेच अर्ज आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे आपल्याला हे पैसे मिळणार आहेत आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्याला हे पैसे देणार आहेत आणि याची सर्व नोंद आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे आपण घेऊ शकता. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तरच तुम्ही पुढे आपण पाहू शकता. पुढे आपण पाहिल्याप्रमाणेच लाडक्या बहीण योजनेवरती आपण बघितल्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला 1500 रुपये मिळणार आहेत आपल्याला. आणि त्यानंतर जर आपण बघायचं झालं तर आपल्याला पुढीलपैकी महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतोय का, त्यातूनच आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे हा मोठा प्रश्न आपल्याला एकनाथ शिंदे यांनी पाळलेला आहे. आणि हेच करून तुम्ही पाहू शकता जे 1500 रुपये आहेत ते आपल्याला दर महिन्याला वेळोवेळी भेटत आहेत का नाहीत, हे सरकार आपलं विरोधी पक्ष घेत आहे. हेच आपण करून सध्याच्या युगात आपण 1500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून आपण दिलेल्या जाणार आहेत आणि महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहीण योजनेला दिला जाणार नाही, असा एक उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारच्या विरोधकांनी मांडलेला आहे. आणि जर तुम्हाला ही आता जर माहिती अत्यावश्यक वाटली तरच आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळतील, म्हणजेच
महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणींना मिळतोय, त्यातून विरोधकांमध्ये नैराश्य पसरलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वसंध्येला मिळणार आहे. मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर मिळणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे. आदित्यताई तटकरे यांनी असं म्हटल्यानंतरच आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे हा 8वा हप्ता जो आहे तो आपल्या बँक अकाउंटमध्ये दिला जाणार आहे आणि 9वा हप्ता सुद्धा आपल्या बँक अकाउंटमध्ये दिला जाणार आहे. आणि असंच बघून तुम्ही बघू शकता की या दोन्ही महिन्याचे पैसे आपल्याला 3,000 रुपये आपल्या थेट आपल्या बँक अकाउंटवरती पडून जातील. विधानसभा निवडणुकीत माझी लाडकी बहीण योजनेचा गेम चेंजर ठरली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र येऊनच आपल्याला 3,490 आपल्याला अर्ज आलेले आहेत. त्याच्यामधून आपल्याला खूप अशा युनिक ह्याचे झालेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गतच पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणूक महायुतीला मोठ्या प्रमाणावर महिलांची मत मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषाची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. तसेच लाडकी बहीण योजना हे आणि जिवंत असल्याचा दाखला सक्तीचा करण्यात आला होता. याशिवाय लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे किंवा नाही हे तपासायला सुरू करण्यात आले होते. यामुळे लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या होत्या. तर याच कारणामुळे आपण कोणत्याही अपात्र ठरू नये. तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला या व्हिडिओतून काय माहिती भेटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.